कोल्हापूर शहरामध्ये खराब रस्त्यांमुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे। याचा त्रास नागरिकांना होतोय। त्यामुळे याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर अनोखे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे। आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर पाटीने खडी आणि धूळ फेकून प्रशासनाचा निषेध नोंदवला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। दरम्यान महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहराला दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नागरिकांची धुळीपासून सुटका करावी, अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडावर धूळ फेकण्याचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यामुळे कोल्हापूरचं नाव खड्डेपूर होतंय की काय अशा पद्धतीची परिस्थिती झाली आहे। संपूर्ण कोल्हापूरमध्ये रस्ते रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्या खड्डे भरण्यासाठी कुठलीही टेक्निकल गोष्ट विचारात न घेता माती किंवा मुरुम भरला जातो। ऊन पडल्यानंतर त्याचं धुळीमध्ये रूपांतर होऊन ती जी काही धूळ आहे ही नागरिकांना प्रचंड त्रासाची ठरत आहे। मला या निमित्तानं आयुक्त मॅडमना एक आवाहन करायचं आहे, खरोखरच नागरिकांचा प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेच्या KMTच्या बसच्या मागे आम्ही आमच्या वतीने तुम्हाला एक 2 व्हीलर देतो, ती लावा आणि रस्त्यावर फिरा। ते नागरिक कुठल्या गोष्टीला त्रासाला कंटाळले ते तुमच्या लक्षात येईल। याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून म्हणजे एकतर रस्ता करायचा, दर्जेदार करायचा नाही, टक्केवारी खायची, दर्जा घसरला की महिन्या 2 महिन्यात त्याच्यावर खड्डे पडतात, तात्पुरते कसं तरी मलमपट्टी करत खड्डे भरून घ्यायचे आणि मग धुळीच्या रोषाला नागरिकांना त्रासाला सहन करावं लागतं। हे प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात धूळफेक आंदोलन केलेलं आहे। मला या निमित्ताने सांगायचं आहे, गेले 2 वर्षापासून या धुळीवर उपाय म्हणून काही स्प्रिंकलर टॉवर उभारण्यात आले होते, मिस्टचे काही